श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो. तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुपौर्णिमा आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांना आपल्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी काही ना काही सेवा करायची असते. प्रत्येकालाच 21 दिवसांची सेवा करणे शक्य होत नाही किंवा 2-2 तास देवघरासमोर बसून सेवा करणंही शक्य होत नाही. मग अशांनी अगदी म्हणजे 5 मिनिटात तुम्ही ही सेवा करू शकता आणि या सेवेचं फळ देखील तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे. 100% हे फळ मिळणार तुम्हाला आहे. हे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. याचप्रमाणे स्वामींचं आपलं ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर मग घाबरतोस कशाला. म्हणजे जो कोणी सदा स्वामींचे नामस्मरण करेल त्याच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात आणि अखंड ते उभे असतात. ज्यांना खूप अडचणी आहेत, ज्यांना काही करून मार्ग मिळत नाही, ज्यांच्या समस्या कमी होत नाही, जीवन जगत असताना त्यांचं जगणं हे मुश्किल जर झालं असेल तर बऱ्याच जणांना जीवनाचा देखील एवढा त्रास होतो, एवढा वैताग आलेला असतो, एवढ्या अडचणी असतात, खूप काही संकट असतात. काही करून ते संकट जाण्याचं नाव घेत नाही. संकटातून बाहेर निघण्याचा देखील मार्ग त्यांना मिळत नसतो. मग अशा वेळेस तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांचं आजपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांची अत्यंत म्हणजे अत्यंत अफाट प्रभावशाली उच्च कोटीची ही सेवा आहे. तुम्ही ही सेवा करू शकता. गुरुपौर्णिमेपर्यंत हे काही दिवस आहेत. हे या दिवसात गुरुतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं, पॉझिटिव्ह असतं आणि या काळात जर का आपण काही सेवा केली तर याचं फळ आपल्याला अनेक पटीनं अधिक मिळत असतं आणि आपल्या आयुष्यातील समस्या असतील, आपण नक्कीच वेळात वेळ काढून या सेवा आपण 100% करायची आहे. शेवटी कर्ता आणि करविता स्वामी महाराज आहेत. ते आपल्याकडून कसं करून घ्यायचं, कधी करून घ्यायचं हे ते बघत असतात. आपण फक्त सेवेला सुरुवात करायची आहे. फक्त आपले संकटे खूप असतात, परंतु आपण त्यातून आपण बाहेर निघण्यासाठी आपल्याला मार्ग मिळत असतो. माझ्या नशिबाला आपण प्रत्येक वेळेस नशिबाला दोष देत असतो. नशिबात हेच आहे, माझ्या नशिबात चांगलंच नाही, माझ्या नशिबात पैसाच नाही. नशिबाला दोष देऊन काहीही उपयोग नाही. शेवटी आपलं कर्म, आपले प्रारब्ध आपण आपलं नशीब ठरवत असतं. आपण जशी कर्म करू तसं आपलं नशीब हे होत येत असतं. ज्यामुळे आपलं नशीब आपल्याच हातात आहे. आपल्याला हे सर्वस्व आपल्या हातात आहे. त्यामुळे या स्वामींच्या सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे जे पण कोणी गुरु असतील, दत्तगुरु असतील तर दत्तांची सेवा करा. स्वामी महाराज असतील तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा किंवा इतर कुठलेही गुरु असतील तर तुम्ही त्या गुरूंची सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुपौर्णिमेपर्यंत आपण काही ना काही सेवा करून आपल्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची आहे. तुम्ही निस्वार्थपणे काहीही न मागता सेवा केली तरी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज आपले गुरु भरभरून देणार आहेत. योग्य वेळ जर आली का की स्वामी आपल्याला एवढं देतात की आपल्याला मागायलाही काही शिल्लक राहत नाही. आपले गुरु हेच आपल्याला सर्वस्व सर्वस्व देत असतात. न मागताही सर्व काही देतात. आता तुम्हाला खूप अडचणी असेल तर तुम्ही संकल्प करून सेवा करायची आहे. ज्यांना संकल्प नसेल सोडायचा तर न सोडता सेवा केली तरीही चालेल. या सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर देखील तुमचे 21 दिवस पूर्ण झालेले नसतील तर तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर देखील 21 दिवस पूर्ण होईपर्यंत या सेवा करू शकता. असं नाही की गुरुपौर्णिमा झाली मग आता सेवा कशी करायची, 21 दिवस पूर्ण झालेच नाही, तसं काही नाही. महिला म्हटलं तर मध्ये अडचणी असतात, मासिक धर्म येतो. मग अशा वेळेस आपण आपली मासिक धर्म बघा, अडचण बघा, त्यानुसार तुम्ही या सेवेला सुरुवात करा. ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य नाही त्यांनी 11 दिवसांची सेवा करायची आहे.
आता 21 दिवसांची सेवा आपल्याला आजपासून म्हणजेच 9 जुलैला चालू करायची आहे आणि या सेवा आपल्याला 29 जुलैपर्यंत करायच्या आहे. जर का तुम्ही संकल्प सोडून सेवा करणार असाल तर काही नियम पाळावे लागतात. हे नियम आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तुम्हाला खूप काही इच्छा आहे स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचं पारायण करा. ते कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. रोज 2-2 तास बसून 1.5 तास बसून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं आपल्याला शक्य नसेल, मग त्यांनी अगदी 5 मिनिटांची सेवा कोणती करावी? मग तुम्ही रोज 3 अध्याय या ग्रंथातील वाचू शकता. रोज 3 अध्याय वाचून तुम्ही 7 दिवसात एक पारायण देखील पूर्ण करू शकता आणि 21 दिवसात तुम्ही 3 पारायण देखील करू शकतात. बघा सेवा कशी करायची, किती करायची हे सर्वस्व आपल्या हातात असतं. आपल्यावर सर्व डिपेंड असतं. शेवटी भाव, भक्ती, श्रद्धा ही महत्त्वाची आहे. सेवा किती करतो यापेक्षा सेवा किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. सेवा कशी करतो यापेक्षा किती श्रद्धेने करतो, किती विश्वास ठेवून करतो हे देखील महत्त्वाचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त 3 दिवसात एक पारायण केलं तरीही चालेल. 7 दिवसात 7 अध्याय 3 दिवस 7-7 अध्याय वाचायचे आहे आणि 3 दिवसात एक पारायण आपलं पूर्ण होतं. आणि जर 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक पारायण पूर्ण करा म्हणजे तुमचं 21 दिवसात 7 पारायण पूर्ण होतात. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज एक पारायण पूर्ण करा म्हणजे 21 दिवसात तुमचे 21 पारायण पूर्ण होतात. दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची. तारक मंत्र अगदी 2-2 मिनिटे या तारक मंत्राला नक्कीच 2-2 मिनिटे म्हणायचं आहे. ही जर सेवा तुम्ही जर केली तर रोज तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र तारक मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. रोज 11 वेळेस म्हणायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी म्हणजे अगदी संकटातून तारून नेणारा हा मंत्र आहे. अत्यंत प्रभावी सेवा आहे. संकटातून तारून नेणारा हा मंत्र तारक मंत्र आहे. याचे देखील तुम्ही सेवा करू शकता आणि जर का गुरुचरित्राचे पारायण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 1 किंवा 3 या पारायण करू शकता. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप म्हणजे खूप इच्छा आहे पण अजिबात वेळ नाही, ते पण करू शकत नाही. मग अशांनी गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय रोज तुम्ही वाचायचा आहे. 9वा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला 21 श्लोक हा तुम्ही सर्च केला जाईल. हा श्लोक तुम्हाला रोज 11 वेळा पठण करायचा आहे. 9वा अध्याय वाचायचा आहे. त्याचबरोबर हा श्लोक तुम्ही 1 वेळा वाचन केला 11 वेळा वाचन केला तर बघा रोज दत्त महाराज म्हणू शकतात. गुरुचरित्र अवतरणिका रोज 1 वेळा वाचू शकतात. स्वामी चरित्र अवतरणिका तुम्ही वाचू शकता. ज्यांना श्रीपाद श्री वल्लभ ह्या ग्रंथाचं पारायण करायचं असेल आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र रोज 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला वाचायचं आहे. आता या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि आपण कुठलीही सेवा करू शकतो, मग ती छोटी असो की मोठी असो. बऱ्याच जणांचं काय असतं, आम्हाला पारायण करायचं आहे, आमच्याकडून होत नाही, आम्ही ते केलं नाही. बघा त्याला देखील छोटी-छोटी मार्गतोड आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही सेवा माहीत होईल आणि त्यांचे देखील प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या देखील वाट्याला तुमचे पुण्य येईल आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच मार्ग दाखवतात. फक्त आपण त्या मार्गावर चालायचं आहे. त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सेवा तुम्हाला करायच्या आहे. तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा, दत्तगुरूंच्या मंदिरात जा, खडीसाखर, नारळ ठेवून तुम्ही कुठली सेवा करत आहात ते त्यांना सांगा. तुम्हाला भीती वाटत असेल किंवा काहीही अडचण असेल, तुमची सेवा निर्विघ्नपणे करून घ्या. करता करविता तुम्ही आहात म्हणायचं आहे आणि मी सेवेला सुरुवात करत आहे. सेवा कशी करायची आहे हे सर्वस्व तुमच्यावर मी सोपवत आहे असं म्हणून सेवेला सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून ही सेवा कशी पूर्ण करून घेतात. त्याचप्रमाणे अडचणी प्रत्येकालाच येत असतात. अडचणीतून आपण काही गोष्टी शिकत असतो. त्यामुळे अडचणींना अजिबात घाबरायचं नाही. जर आपण सेवा केली नाही तर आपल्याला या सेवेचं
फळच मिळणार नाही. आपल्याला अडचणीतून बाहेर पाडण्याचा मार्गच मिळणार नाही. मग आयुष्यभर आपण अडचणी आणि भरपूर गोष्टींना आपण सामोरे जाऊ. आपण आयुष्य तडजोडीचं काढत असतो. कष्टाला प्रत्येकालाच नशिबाची साथ हवी असते आणि प्रत्येकालाच राजयोग येईल असं नसतं. काहींना त्यासाठी काही सेवा, काही मार्ग अवलंबावे लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळत असतं. आता त्यानंतर सर्वात प्रभावी तीच अशी जी सेवा आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही वेळेचं बंधन नाही. तुम्ही कुठेही ही सेवा करू शकता. याच्यासाठी तुम्ही देवघरासमोर बसलंच पाहिजे, दिवा लावलाच पाहिजे, कुठला संकल्प केलाच पाहिजे, अनुष्ठान केलंच पाहिजे, असं काहीही नाही. तुम्ही रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करू शकता. 11 माळी करू शकता. वेळ असेल तर तुम्ही जास्तही करू शकता किंवा ज्यांना अजिबातच वेळ नाही, तर त्यांनी स्वयंपाक करता, जाता येता, उठता बसता तुम्ही केव्हाही स्वामीचे नामस्मरण करू शकता. घरातली कुठलीही कामे करताना देखील स्वामी समर्थांचे नामस्मरण करू शकता. प्रवासातही करू शकता. फक्त अगदी मनापासून स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे आणि नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. नामस्मरण ही श्रेष्ठ सेवा आहे. हे नामस्मरण तुम्ही कधीही, कुठेही, कसंही करू शकतात. गुरुचरित्रातील 14वा आणि अध्याय आणि 18वा अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता. हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना कामात खूप अडचणी आहे, ज्यांना गुरुचं पाठबळ अजिबात नाही, त्यांनी अवश्य गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायचा आहे. आणि ज्यांचं भाग्योदय होत नाही, ज्यांना नवीन संधी मिळत नाही, व्यवसायात, कामात वाढ होत नाही, त्यांनी नक्कीच गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे. या सेवा देखील तुम्ही 21 दिवसांच्या करू शकता, 11 दिवसांच्या करू शकता किंवा रोज तुम्ही हे अध्याय वाचू शकता. संकल्प सोडून सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. पारायण तुम्हाला बाहेरचं अन्न तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही. रोज 21 दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालू शकता. रोज 2 वेळेला आरती करू शकता. अशा छोट्या-छोट्या खूप सेवा आहेत की ज्या तुम्ही करू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपली रोजची स्वामींची नित्यसेवा देखील करायची आहे. नित्यसेवा करून तुम्हाला या सेवा करायच्या आहे. ज्यांना स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करायची असेल, ते देखील व्रत करायला सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, ते कसं करावं याचा देखील माहिती व्हिडिओ आलेला आहे आणि हे तुम्ही ही सेवा करू शकता. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.